देशातील काही मूठभर व्यापारी NCDX वायदे बाजारच्या माध्यमातून हळदीचे दर मुद्दाम पाडत असून यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान होत आहे। या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेतली। राज्यातील सर्व वेअरहाऊसमधील हळदीची तातडीने गुणवत्ता तपासणी करण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली। बाजारपेठेत हळदीचे दर पाडण्यासाठी व्यापाऱ्यांनी एक नवी युक्ती शोधली आहे। राज्यातील विविध वेअरहाऊसमध्ये काही व्यापाऱ्यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाची हळद साठवून ठेवली जात आहे। वायदे बाजारात मालाची डिलिव्हरी देण्याची वेळ येते तेव्हा हीच निकृष्ट दर्जाची हळद पुढे करून हळदीचे मार्केट डाऊन केले जाते। या कृत्रिम मंदीमुळे हक्काचा आणि दर्जेदार माल पिकवणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मात्र अत्यंत कमी दरात आपली हळद विकावी लागत आहे। यंदाच्या वर्षी देशभरातील हळदीचे उत्पादन घटले आहे। वास्तविक पाहता चालू वर्षी हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 25 ते 30 हजार पर्यंत दर मिळणे अपेक्षित होते। मात्र संगनमताने देशातील हळदीच्या व्यापाऱ्यांनी वायदे बाजारात दर पाडण्याचा प्रकार सुरू केला आहे। यामुळे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न औषध प्रशासन विभाग, वखार महामंडळाचे अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी सर्वांनी एकत्रित धाडी टाकून हळदीची गुणवत्ता तपासण्याची मागणी शेट्टी यांनी केली। याबाबत गेल्या 2 महिन्यांपासून हिंगोली आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना लेखी तक्रार करूनही कारवाई न केल्याने शेट्टी यांनी प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल आर्थिक हितसंबंधांची शंका व्यक्त केली। यावर वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला। वेअरहाऊसमधील हळदीच्या गुणवत्तेबाबत तातडीने चौकशी करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले।